नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराज अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन, फाइंड पोलार कोऑर्डिनेट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. तर बघा सोल्युशन मध्ये या ठिकाणी x, y इक्वल टू आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. हियर x, y इक्वल टू 5, 5. याच्यावरून देअरफॉर x इक्वल टू 5 आहे, y इक्वल टू सुद्धा 5च आहे. मग याच्यावरून आपल्याला माहित आहे, डायरेक्टली आपण हे करू, लेट पोलार कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू. लेट द पोलार कोऑर्डिनेट्स बी पोलार कोऑर्डिनेट्स बी आर, थीटा असतात. पोलार कोऑर्डिनेट्स हे आर, थीटा असतात. तर बघा, वी नो दॅट टॅन थीटा इक्वल टू y अपॉन x असतो, y अपॉन x असतो. तर आपण इथं टॅन थीटाची व्हॅल्यू काढू. y ची तर व्हॅल्यू आहे बघा 5 आणि x ची सुद्धा व्हॅल्यू आहे 5. म्हणजे हे येईल आन्सर 5 अपॉन 5 1 असेल. म्हणजेच टॅन थीटा इक्वल टू 1. टॅन थीटा इक्वल टू 1 आला. आणि टॅन थीटाची व्हॅल्यू 1 ही टॅन 45 डिग्रीला असते. तर बघा देअरफॉर याच्यावरून मग देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू टॅन 45 डिग्री आणि देअरफॉर थीटा इक्वल टू आला 45 डिग्री. थीटा इक्वल टू 45 डिग्री. आणि नंतर आपल्याला आर फाइंड करायचा आहे. देअरफॉर आर इक्वल टू अँड देअरफॉर आर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. देअरफॉर आर इक्वल टू अंडर रूट एक्सचा स्क्वेअर, एक्स आहे या ठिकाणी 5, 5चा वर्ग प्लस 5चा वर्ग, 25 प्लस 25. आणि याला आपण असं लिहू शकतो 2 गुणिले 25. आणि या ठिकाणी 25चा वर्गमूळ घेऊ. 25चा जर वर्गमूळ घेतला म्हणजे देअरफॉर आर इक्वल टू येईल प्लस ऑर मायनस 5 रूट 2. पण आर हा निगेटिव्ह नसतो या ठिकाणी. असं आर इक्वल टू 5 रूट 2 येईल, कारण आर इज नॉट इक्वल टू 5 मायनस 5 रूट 2. याच्याबरोबर म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार नाही आरची, पॉझिटिव्ह येते, कारण आरचं हे डिस्टन्स असतं, डिस्टन्स निगेटिव्ह मध्ये नसतं. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स आर द पोलार कोऑर्डिनेट्स आर पोलार कोऑर्डिनेट्स आले आर, थीटा. म्हणजे आर आहे या ठिकाणी 5 रूट 2, थीटा आहे 45 डिग्री. बघा पुढचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 1, रूट 3. बघा गिवन x, y इक्वल टू 1, रूट 3. Therefore x equal to 1 and y equal to root 3. Let the polar coordinates be the polar coordinates b r, theta. मग आपण अगोदर r फाइंड करू. Therefore we know that r चा फॉर्म्युला आहे r इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच देअरफॉर r इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. या ठिकाणी बघा x आहे 1, 1चा स्क्वेअर प्लस रूट 3चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर येईल 1 आणि रूट 3चा 3 आणि हे अंडर रूट 4 इक्वल टू येईल प्लस ऑर मायनस 2. पण आर ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह नसते, पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यामुळं देअरफॉर किंवा आर इज नॉट इक्वल टू -2. देअरफॉर आर इक्वल टू 2. अँड वी नो दॅट. आणि दुसरं आपल्याला माहित आहे, आता आपल्याला थीटा काढायचा. थीटाची आपल्याला म्हणजे अँड थीटा म्हणजे टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स घ्यायचं. अँड टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स. या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू आहे बघा रूट 3 आणि एक्स ची व्हॅल्यू आहे 1. म्हणजे या ठिकाणी असं येईल रूट 3
अपॉन 1 म्हणजेच √3. टॅन थिटा इक्वल टू √3 आला आणि टॅन थिटा हा √3 60 डिग्रीला असतो. टॅन थिटा हा √3 60 डिग्रीला असतो म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू टॅन 60 डिग्री म्हणजेच देअरफॉर थिटा इक्वल टू आला 60 डिग्री येतो. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स बी the polar coordinates are r आहे या ठिकाणी +2 आणि थिटा आहे 60 डिग्री 2,60 डिग्री हे आहेत पोलार कोऑर्डिनेट्स. बघा पुढचा पुढे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -1, 1. तर गिवन x, y इक्वल टू -1, -1 म्हणजेच देअरफॉर x इक्वल टू -1 अँड y इक्वल टू -1. -1, -1 कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असल्यामुळे हे जे पॉइंट आहेत ते थर्ड क्वाड्रंट मध्ये येतात. लेट द पोलार कोऑर्डिनेट्स बी द पोलार कोऑर्डिनेट्स बी r, theta. We know that r equal to √x square plus y square, x square plus y square. या ठिकाणी √x आहे -1 चा स्क्वेअर प्लस y -1 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो म्हणजे √1 प्लस √1 √1 प्लस 1 आणि 1 प्लस 1 येईल √2. आणि या ठिकाणी r ची जी व्हॅल्यू आहे डायरेक्टली √2 येते √2. देअरफॉर r इक्वल टू √2 अँड आता आपण थिटा फाइंड करू. अँड टॅन थिटा इक्वल टू y बाय x. या ठिकाणी y आहे -1, x आहे, x सुद्धा -1 आहे. -1 अपॉन -1 1 येईल. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू 1 म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू टॅन 45 डिग्री. टॅन 45 डिग्री. पण या ठिकाणी जो आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेला आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. फंक्शन आहे टॅन हा पायचा पिरियडिक फंक्शन आहे. हे आता बघ टॅन थिटा इक्वल टू टॅन 45 डिग्री. पण हे 45 येणार आहे का? 45 जर म्हणलं फक्त तर ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येते बरोबर. पण हे दिलेलं कोणतं आहे? थर्ड मध्ये. मग थर्ड मध्ये करण्यासाठी काय करायचं? टॅन सिन्स टॅन थिटा इज periodic function of pi. Therefore ह्याला असेल ह्याचं बरं का. Therefore tan theta इक्वल टू टॅन, बघ आता पायची व्हॅल्यू किती असते? टॅन थिटा इक्वल टू टॅन 180 डिग्री. टॅन 180 डिग्री प्लस 45 डिग्री म्हणजे हे कशामध्ये येते मग? थर्ड क्वार्टर मध्ये येतो. टॅन हा पायचं पिरियडिक फंक्शन आहे. पायची व्हॅल्यू 180 डिग्री. टॅन 180 डिग्री प्लस 45 हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. आणि 180 प्लस 45 किती येतं? 225 येईल. 225 डिग्री. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू टॅन 225 डिग्री म्हणजेच थिटा इक्वल टू येईल 225 डिग्री. देअरफॉर द पोलार कोऑर्डिनेट्स आर या ठिकाणी r आहे √2 आणि थिटा आहे 225 डिग्री. हे आले पोलार कोऑर्डिनेट्स. बघा पुढे नंतरचे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -√3, 1 गिवन. बघा x, y इक्वल टू -√3, 1. देअरफॉर x इक्वल टू येतो -√3 अँड y इक्वल टू 1. या ठिकाणी हे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत. हा पॉईंट कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. कारण x निगेटिव्ह आणि y पॉझिटिव्ह हा सेकंड मध्ये येतो.
let the polar coordinates be let the polar coordinates be r comma theta. पोलार कोऑर्डिनेट्स हे r comma theta कन्सिडर केले आपण. we know that r equal to अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अंडर रूट मध्ये येईल मायनस रूट 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर आणि याचा मायनस रूट 3 चा स्क्वेअर येईल 3 येईल 3 प्लस 1 आणि हे रूट 4 असेल आणि देअरफॉर r इक्वल टू येईल प्लस ऑर मायनस 2 आणि या ठिकाणी r ची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते म्हणजे देअरफॉर r is not equal to -2 therefore r equal to 2 येईल r equal to 2 येईल. अँड आता बघा पुढं थीटाची व्हॅल्यू काढू आपण. अँड tan थीटा इक्वल टू y अपॉन x. या ठिकाणी y ची व्हॅल्यू आहे 1 आणि x ची व्हॅल्यू आहे मायनस रूट 3 आणि ही जी व्हॅल्यू आहे 1 अपॉन मायनस रूट 3 ही व्हॅल्यू बघा ही व्हॅल्यू आहे 1 अपॉन रूट 3 ही व्हॅल्यू 30 डिग्रीची असते. tan 30 डिग्रीची आणि या ठिकाणी मायनस असल्यामुळे मायनस tan 30 डिग्री असेल. देअरफॉर tan थीटा इक्वल टू मायनस tan 30 डिग्री. त्याच्यानंतर आता हे जे फंक्शन आहे हे कोऑर्डिनेट्स आहेत हे आहेत सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं हे 30 डिग्री येणार नाही तो 30 डिग्री 90 पेक्षा मोठा येईल बरोबर. आणि बघा पुढं सिन्स tan थीटा इज पिरियडिक फंक्शन ऑफ पाय देअरफॉर मग याच्यावरून येईल देअरफॉर tan थीटा इक्वल टू आता इथं मायनस येणार नाही हा इथं येईल बघ tan थीटा इक्वल टू tan पाय मायनस किंवा 180 मायनस 30 डिग्री 180 मायनस 30 डिग्री सेकंड क्वाड्रंट मध्ये. जर आता बघ पिरियडिक फंक्शन कशाचा आहे पायचा. पिरियडिक फंक्शन पायचा असल्यामुळे आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल दाखवण्यासाठी त्याला मायनस करावं लागेल 180 मायनस 30 डिग्री 180 मायनस 30 डिग्री आणि या ठिकाणी काय होते मग ते मायनस tan 30 डिग्री येऊन जाते. देअरफॉर मग 180 मायनस 30 डिग्री म्हणल्यावर किती येईल tan थीटा इक्वल टू tan 150 डिग्री आणि देअरफॉर थीटा इक्वल टू येईल 150 डिग्री. देअरफॉर द पोलार coordinates are या ठिकाणी r आहे r कॉमा थीटा इक्वल टू r आहे 2 आणि थीटा आहे 150 डिग्री. हे आले पोलार कोऑर्डिनेट्स. बघा पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायच्यात. या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचा एक अँगल दिलेला आहे तर त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. असं आहे sin 19 पाय बाय 3. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेलं फंक्शन घेऊ आपण गिवन sin 19 पाय बाय 3 आणि आपण हा जो 19 पाय अपॉन 3 आहे याला कसं लिहू शकतो 18 पाय प्लस पाय असं लिहू शकतो. बघ sin 18 पाय प्लस पाय अपॉन 3 याला असं घेऊ शकतो. 18 पाय प्लस पाय म्हणजे 19 पाय येणार आहे आणि ह्यानं जर आपण 3 जर ह्याला पूर्ण डिवाइड केलं तर असं येईल sin 3 डिवाइड केल्यानंतर इथे 6 पाय येईल 6 पाय प्लस पाय बाय 3 आणि आपल्याला माहित आहे साइन फंक्शन हे 2 पायचा साइन फंक्शन हे पिरियडिक आहे 2 पायला पिरियडिक असतं. as sin theta is
periodic function of 2 pi is periodic function of 2 pi. Therefore याला असं घेऊ आपण, therefore sin 19 pi by 3 इक्वल टू, या ठिकाणी मग याची व्हॅल्यू येईल sin 6 pi प्लस pi by 3. याची व्हॅल्यू येईल फक्त sin pi by 3 येते, sin pi by 3. आणि sin pi by 3 म्हणजे sin 6 डिग्री असतो आणि sin 6 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? sin pi by 3 ची व्हॅल्यू आहे √3/2. therefore √3/2 म्हणजेच therefore sin 19 pi upon 3 इक्वल टू √3/2. बघा पुढचा क्वेश्चन आहे cos 1140 डिग्री. तर बघा गिवन cos 1140 डिग्री इक्वल टू, आता हे 1140 डिग्री म्हणजे जर तो अँगल 3 वेळा फिरला, म्हणजे बघा या ठिकाणाहून जर सुरुवात केली, 1 राऊंड केल्यानंतर 360, त्याच्यानंतर दुसरा जर राऊंड केला तर 360 आणि 360 720 होतं. आणि जर हा 3 राऊंड कंप्लीट केल्यानंतर 1080 येतो आणि तो 1080 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आता 1140 मधून जर आपण 1080 मायनस केले 60 डिग्री येतो. म्हणजे हा जो 1140 डिग्री अँगल आहे तो 3 राऊंड कंप्लीट केल्यानंतर पुन्हा कुठे येतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो, कॉस 1140 डिग्री बरोबर कॉस 1080 प्लस 60 डिग्री. आणि 1080 म्हणजे किती येईल? 1080 म्हणजे त्यानं 3 राऊंड कंप्लीट केले. 2 पायचे 3 राऊंड कंप्लीट केल्यानंतर 60 डिग्री एक्स्ट्रा गेलेला आहे. म्हणजेच त्याला आपण असं घेऊ, कॉस 2 इंटू 3 येईल इथं, 3 इंटू 360 डिग्री प्लस 60 डिग्री. आणि आपल्याला माहित आहे कॉस सुद्धा 2 पायचा पिरियडिक फंक्शन आहे. बघा ॲज कॉस थीटा इज पिरियडिक फंक्शन ऑफ 2 पाय. म्हणून देअरफॉर असे येईल, मग देअरफॉर कॉस 1140 डिग्री बरोबर हे पिरियडिक फंक्शन, म्हणजे या ठिकाणी मग कॉस 1140 डिग्री बरोबर कॉस 60 डिग्री येईल. आणि कॉस 1140 ची व्हॅल्यू आहे, कॉस 1140 या ठिकाणी कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. आणि म्हणून कॉस 1140 बरोबर येते 1/2. बघा पुढचा प्रश्न असा आहे, कॉट 25 पाय बाय 3. या ठिकाणी नंतर बघा गिवन कॉट 25 पाय बाय 3 इक्वल टू, या ठिकाणी आपण 25 पाय बाय 3 जे आहे, म्हणजे 25 ला आपण 24 प्लस पाय असं घेऊ आणि येईल कॉट 24 पाय प्लस पाय अपॉन 3. आणि याला 3 ने जर डिवाइड केलं, 24 ला जर 3 ने भागलं तर किती येईल? 8 त्रिक 24 म्हणजे 8 येईल. 8 पाय प्लस पाय बाय 3 येईल. आणि आपल्याला माहित आहे कॉट हा पायचा पिरियडिक फंक्शन आहे. याचा पिरियडिक पायचा, ॲज कॉट इज पिरियडिक फंक्शन ऑफ पाय. therefore cot 25 पाय बाय 3 इक्वल टू, या ठिकाणी कॉट पाय बाय 3 येईल, कॉट पाय बाय 3. आणि कॉट पाय बाय 3 ची व्हॅल्यू, therefore cot 25 पाय बाय 3 इक्वल टू, या ठिकाणी बघा कॉट पाय बाय 3 ची व्हॅल्यू आहे 1/√3. आणि आन्सर आलं कॉट 25 पाय बाय 3 इक्वल टू 1/√3.